Hello student. In 7th standard science, in the 4th chapter, nutrition in living organism. Now we are going to study about the transport system in plants. What is the transport system? The plants having some type of the system, that is, there is a in this transport system there is some minerals and waters from the roots to the aerial parts of the plants, as well as the transport of the food from the leaves to the other parts of the plants. So there are the two ways of the transport system in the plants, what we call. There is a xylem and phloem. Xylem transport minerals and water from the roots to all aerial parts of the plants. Xylem in the Marathi we call जलवाहिनी. ही जलवाहिनी मुळांकडून जमिनीतील पाणी आणि क्षार शोषून मुळांच्या मदतीने ते वनस्पतीच्या हवेत असणाऱ्या ज्या भागाला, म्हणजे स्टेम, लीफ आणि इतर फ्लावर्स किंवा कोणताही पार्ट्स असेल तिथपर्यंत पाणी आणि क्षार वाहून नेण्याचं काम करत असतात. त्यांना आपण झायलेम असं म्हणतो, त्यांना जलवाहिन्या असं म्हटलं जात असतं. आणि दुसरं आहे फ्लोएम्स. फ्लोएम्स म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो, आपण आता आकृतीत बघूया. आकृतीमध्ये आता आपण समजून घेऊया. फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड, that is the glucose, which are produced through the photosynthesis, which are learned in the previous video. And from the leaves to the other parts of the plants, where it is either consumed or stored. फ्लोएम म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण रसवाहिन्या असं म्हणत असतो. या रसवाहिन्या वनस्पतीने प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने, सूर्यप्रकाशाच्या मदतीने आणि हरितलवकांच्या मदतीने तयार केलेलं जे अन्न असेल आणि जमिनीतून शोषलेलं जे पाणी असेल त्याच्या मदतीने जे अन्न तयार करतात, ते अन्न वनस्पतीच्या सर्व भागांना पुरवण्याचं काम केलं जात असतं. ते एक ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये ते अन्न जे आहे ते साठवलं जात असतं. जर अतिरिक्त अन्न झालं असेल तर ते पानांमध्ये साठवलं जात असतं किंवा ते वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त हे ठरत असतं. आकृतीमध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या रंगांची रेषा दिसत आहेत, एकीकडून जाणाऱ्या आणि तिकडून परत मुळांपर्यंतही अन्न पोहोचवणाऱ्या, अशा दोन प्रकारच्या ह्या वाहिन्यांचं काम चालत असतात. तर हे तुम्हाला दोन्ही वाहिन्यांच्या बाबतीत आपल्याला समजून घेता येईल. वनस्पतीला स्वतंत्र अशी डायजेस्टिव्ह म्हणजे अन्न पचन संस्था नाही किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम नाही. एक्सक्रिटरी म्हणजे काय? उत्सर्जन संस्था. म्हणजे बाहेर टाकाऊ पदार्थ टाकण्याची जी मानवामध्ये किंवा इतर प्राण्यांमध्ये जशी संस्था आहेत शरीराच्या आतील, तशा त्या कोणत्याही वनस्पतीमध्ये नसतात. मग वनस्पती काय करतं? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं, पाणी आणि क्षार हे शोषून घेतं आणि त्यामध्ये वनस्पतीची वाढ आणि पुरेशी हे होत असते. त्या घटकांचा वापर हा होत असतो. आता इथे काय होत असतं? एक्सक्रिटरी सिस्टीम नसल्यामुळे ते बाहेर टाकलं जात नाही, ते संपूर्ण कन्झ्युम केलं जात असते. वॉटर अँड मिनरल्स सॉल्ट्स मूव्स ऑफ द प्लांट्स थ्रू द वॉटर कॅरिंग ट्यूब्स. अशा एक विशिष्ट प्रकारच्या नलिका असतात, त्याच्यातून ते वाहून नेलं जात असतं. फूड मूव्स टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स थ्रू द फूड कॅरिंग ट्यूब्स. जर वनस्पतीने तयार केलेलं अन्न मुळांपर्यंत गेलंच नाही तर वनस्पतींच्या मुळं वाढू शकणार नाही. म्हणून ह्या दोन्ही प्रक्रिया ज्या असतात ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणून, यांना आपण जर वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची एक रचना जी आहे त्याला ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ द प्लांट्स असं म्हणत असतो.
या आकृतीमध्ये पण तुम्ही बघा की कशा प्रकारचं त्या वनस्पत्या ज्या आहेत त्या मिनरल्स आणि सॉल्ट्स यांचा वापर करत असतात आणि ग्लुकोज कशा पद्धतीने त्यांनी देवाणघेवाण होत असते. तर ह्याची संपूर्ण रचना ही कोणत्याही विना अडथळ्याने होत असते. नवीन बर्ड्सना सुद्धा जल पुरवलं जात असतं आणि तिथला जे उपयुक्त भाग आहे म्हणजे अन्नसुद्धा पदार्थ हा पुरवलं जात असतं. असं नाही की फक्त मुळांपर्यंत पोहोचवलं जात असतं, तरी सगळ्या भागांना पोहोचवण्याचं काम हे वाहिन्या करत असतात. त्यांना फ्लोएम्स असं म्हणतात. तुम्हाला फरक लिहा परीक्षेला येऊ शकतो की यांचा फरक लिहून दाखवा. हा प्रयोग तुम्हाला सांगितलेला आहे. टेक अ पंपकिन स्टेम हॅव्हिंग द 2 to 3 leaves cut under the water with the sharp blade. Take some water in the conical flask. एका बरणीत आपण किंवा एखाद्या फ्लास्कमध्ये आपण ते घ्यायचं. त्याच्यामध्ये 7 to 8 drops of the ink to it. Add 7 to 8 drops. 7 ते 8 थेंब त्याच्यामध्ये शाईचे टाका कलरच्या आणि put the pumpkin stem vertically in the flask. Observe the changes that take place in it and discuss them in the classroom. तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारचं जे शेजारी चित्रामध्ये दिलेलं आहे झायलेम आणि फ्लोएम ह्या अशा विखुरलेल्या स्वरूपामध्ये असतात आणि त्यांची रचना आपल्याला कोणत्याही विनासायास घडून येत असताना दिसते. तर आकृतीमध्ये तुम्हाला सेक्शन ऑफ द रूट दिलेला आहे, सेक्शन ऑफ द स्टेम दिलेला आहे, त्याच्यामधून तुम्ही निरीक्षण करू शकतात आणि पानामध्ये सुद्धा दिलेले आहे. तर रूट, स्टेम आणि पान यांच्यामध्ये या पद्धतीने त्याची रचना असते आणि पाणी वाहून नेणारी नलिका ही वेगळी असते आणि अन्न वाहून नेणारी नलिका ही वेगळी असते आणि अशा पद्धतीने दोघांचं कोणत्याही प्रकारचा अडथळा न होता हे काम घडत असतं. त्याला काही वेळेस ही पद्धतीसुद्धा आपल्याला अत्यंत अभ्यास करण्याजोगी आहे की वनस्पतीमध्ये कोणताही अडथळा नसताना अशा पद्धतीचं ट्रान्सपोर्टेशन अन्न वाहून नेण्याचं आणि पाणी वाहून नेण्याचं हे होत असतं. Now we are going to learn about the fixation of the nitrogen in environment. Do you know there is a need of the protein synthesis in the plants? प्रथिन संश्लेषणासाठी आपल्याला नायट्रोजनची गरज असते. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम द कार्बन, hydrogen and oxygen, and proteins are made from the carbon, hydrogen, oxygen and nitrogen. Then there is a need for the synthesis of the protein. प्रथिनांचं संश्लेषणासाठी आपल्याला नायट्रोजनची कशी आवश्यकता असते ते बघूया. कार्बोदके हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेले असतात. प्रथिने हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यापासून बनलेले असतात. एअर कंटेन गॅसेस नायट्रोजन. डू यू नो व्हेरी वेल? बिकॉज इट इज अ मोर part in the air. Plants cannot utilize gases nitrogen. It needs to be fixed. वनस्पती प्रत्यक्षरित्या नायट्रोजनचा वापर करत नाही, मात्र त्यांचं स्थिरीकरण करणे त्यांना अत्यंत आवश्यक असतं. That is converted into the compounds. Fixation of the nitrogen occurs by biological and atmospheric method. हे जे स्थिरीकरण असतं याच्यासाठी एक जैविक प्रक्रिया आहे आणि वातावरणामधली काही पद्धती असतात त्याच्याने ते होत असतं. There are the two different types of the microorganisms can bring out the biological nitrogen fixation. तिथे दोन प्रकारचे सूक्ष्म जीवाणू काम करत असतात जमिनीमध्ये. ते या संपूर्ण नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्याचं काम करत असतात. Root noodles of the leguminous plants contain the rhizobium microorganism. आता मुळांच्या गाठी म्हणजे एखाद्या द्विदल वनस्पतीच्या मुळांच्या जमिनीच्या खाली जे मुळं असतात त्यांच्या तळाला तिथे गाठी असतात छोट्या छोट्या गोल गोल, जे आकृतीमध्ये तुम्हाला दिसतात. या गाठींच्या मदतीने वनस्पती काय करतात, तिथे त्यामध्ये जीवाणू राहत असतात
द रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम, ते जीवाणू दॅट दिस मायक्रो ऑर्गॅनिझम ॲब्सॉर्ब द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, ते काय करतात, वातावरणातला नायट्रोजन स्वीकारतात किंवा त्याला शोषित करून घेतात अँड कन्वर्ट इट इन टू द नायट्रेट्स, त्याला नायट्रेटमध्ये कन्वर्ट करून टाकतात, एक संयुग तयार करतात नायट्रेटचं. ते संयुग तयार झाल्यानंतर वनस्पती वापरू शकते. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक ॲझोटोबॅक्टर आर प्रेझेंट इन द सॉइल, रिकामी जागा येऊ शकते. ॲझोटोबॅक्टर नावाचा जीवाणू जो आहे तो मातीमध्ये आढळून येतो. दे अल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द नायट्रेट्स, तर तो सुद्धा त्या पद्धतीचा कन्व्हर्शन हे करत असतो. तर हे लक्षात घ्या, वनस्पतीमध्ये प्रथिन संश्लेषणासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते आणि नायट्रोजन हा डायरेक्टली वापर न करता त्याचं स्थिरीकरण करण्याची गरज असते. तर आता आपण पुढच्या चौकटीमध्ये काय ते समजून घेऊ. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन, जेव्हा विजा कडाडतात, विजा कडाडल्यानंतर त्याचं वातावरणामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर त्याचं काही एक विशिष्ट प्रकारचे म्हणजे पावसाळ्यामध्ये त्याची रिॲक्शन घडून येते आणि त्यामुळे नायट्रिक ऑक्साईड NO विच इज अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साईड, त्याचं रूपांतरण परत NO2 मध्ये होत असतं. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर, नायट्रोजन डायऑक्साईड काय करतो, हा वातावरणात म्हणजे जेव्हा पाऊस पडत असतो त्या पावसाच्या पाण्यामध्ये विरघळतो. इट इज कन्व्हर्टेड इन टू द नायट्रिक ॲसिड HNO3 मध्ये त्याचं रूपांतरण होत असतं त्या पाण्यात जेव्हा नायट्रोजन मिक्स होतो तेव्हा. आणि हे पाणी जे आहे विच गेट्स ॲडेड इन टू द सॉइल अलॉंग विथ द रेन वॉटर, आणि ते पाण्याच्या मदतीने जमिनीत जात असतं. दिस ॲसिड रिॲक्ट्स विथ द डिफरंट मिनरल्स इन द सॉइल, आता हे ॲसिड जे आहे हे विविध घटकांबरोबर जमिनीमधील क्षारांसोबत रिॲक्ट होत असतं, कारण जमिनीमध्ये विविध क्षार असतात. दॅट इज कन्व्हर्टेड इन टू द सॉल्ट्स, त्यांना ते आम्लारीमध्ये कन्वर्ट्स करत असतात. अँड प्लांट्स यूज दिस नायट्रोजन सॉल्ट्स फॉर देअर ग्रोथ, आणि मग वनस्पती या नायट्रोजन सॉल्ट्सचा वापर करून स्वतःची वाढ करून घेत असतात. तर अशा पद्धतीने आपण हे नायट्रोजन फिक्सेशन आणि त्याचं महत्त्व हे समजून घेतलेलं आहे. The atmospheric fixation of nitrogen, there is a lightning occurs in the rainy season and the causes of atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form the nitric oxide, which is again oxidized to form nitrogen dioxide. The nitrogen dioxide dissolved in the rainwater and converted into the nitric acid HNO3, which gets added to the soil along with the rainwater. This acid reacts with different minerals in the soil and convert into salts. Plants use these nitrogen salts for their growth. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करा, वाचन करा आणि मुद्दे लिहून घ्या वहीमध्ये.